तुम्ही एखाद्याला अन्न दिलं तर ती तात्पुरती सेवा आहे, भूक भागली तात्पुरती भागली. वस्त्र दिलं तात्पुरती सेवा आहे, राहायला घर दिलं तात्पुरती सेवा आहे, पैसा दिला तात्पुरती सेवा आहे. पण जर तुम्ही त्याला धम्माचा मार्ग दाखवला, तर तो व्यक्ती जीवनभर पर्यंत सुखी होईल, दुःखमुक्त होईल. तर ही जी धम्मसेवा आहे, ही धम्मसेवा सर्वश्रेष्ठ आहे. आणि ही सर्वश्रेष्ठ धम्मसेवा केवळ आणि केवळ भिक्खू संघ करतात. यो च बुद्धं च धम्मं च संघं च शरणं गतो एतं च शरणागमं सर्वदुःख पमुच्यति. जो बुद्ध धम्म संघाला शरण गेला, त्या उत्तम शरणस्थानाने तो आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख नष्ट करतो, सुखी होतो. धम्मपदातील हे वचन बुद्धांचं वचन आहे. वर्षावासाच्या या कालावधीमध्ये धम्मसंस्कारातील छोट्या छोट्या गोष्टींना समजून घेण्याकरिता आपण हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करीत आहोत. मागील धम्मदेशनेमध्ये धम्मं शरणं गच्छामि या शरणतयाचा प्रॉपर अर्थ, त्यामागची धारणा, मतितार्थ, भावार्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. शरणतयातील तिसरं आणखीन एक महत्त्वाचं शरणस्थान, महत्त्वाचं शरणतय आहे संघ, जे आपण संघं शरणं गच्छामि म्हणून रोज धम्मसंस्कारामध्ये या संघाचं शरणस्थान ग्रहण करीत असतो. जे 3 शरणस्थान बुद्धांनी सांगितलेले आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ, या 3ही शरणस्थानामध्ये जे संघ शरणस्थान आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. संघं शरणं गच्छामि म्हटल्याबरोबर आपल्याला भगवान बुद्धांनी स्थापन केलेला, भगवान बुद्धांनी निर्माण केलेला संघाचं स्मरण होते. मागच्या एका देशनेमध्ये मी तुम्हाला संघं शरणं गच्छामि कधी म्हटल्या गेलं, कुठे म्हटल्या गेलं, का म्हटल्या गेलं आणि त्याला प्रथम स्थान का मिळालं, या संदर्भातला छोटा इतिहास तुम्हाला मागच्या धम्मदेशनेमध्ये मी सांगितला होता. कारण आपण पाहतो की जेव्हा बुद्ध गेला निरंजना नदीच्या काठी, त्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बुद्धत्वाला प्राप्त करतात, बुद्ध बनतात. आणि बुद्ध झाल्यानंतर 7 आठवडे ते त्या बोधिवृक्षाच्या परिसरामध्ये व्यतीत करतात. त्यापैकी जो 7वा आठवडा असतो, जो राजा यतनं सत्तमं राजा यतनं या ठिकाणी व्यतीत करतात. 7वा आठवडा व्यतीत करीत असताना त्यावेळेला तपस्सू आणि भल्लिक हे व्यापाराच्या निमित्ताने आपल्या मायदेशी परत जात असतात. त्यावेळेला ते बुद्धाचं दर्शन करतात आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडचं लाडू वगैरे जे आहे ते दान करून ते त्या ठिकाणी बुद्धांच्या पुढे अभिवादन करून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि असं म्हणून केवळ 2च रत्नांची शरण ग्रहण करतात. त्यानंतर जेव्हा ते 7 आठवडे संपन्न झाल्यावर बुद्धत्व ज्ञानाचा प्रथम उपदेश करण्यासाठी भगवान बुद्धगया ते सारनाथ पर्यंत प्रवास करून आषाढी पौर्णिमेच्या पूर्व संध्येला सारनाथच्या मृगदाय वनामध्ये पोहोचतात, जिथे त्यांचे जुने 5 परिव्राजक मित्र कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प असे 5
त्यांचे जुने परिव्राजक मित्र विहार करीत असतात. भगवान बुद्ध त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये जाऊन त्यांची भेट घेतात आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या पंचवग्गीय भिक्खूंना बुद्धत्व ज्ञानाचा पहिला उपदेश, प्रथम उपदेश करतात, ज्या उपदेशाला बौद्ध संस्कृतीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. काय म्हणतात? भगवान बुद्धांनी सारनाथच्या मृगदाय वनात जो पहिला उपदेश केला त्याच उपदेशाला बौद्ध संस्कृतीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. आणि हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र एक दिवस नाही, 2 दिवस नाही, जवळपास 3 महिन्यांपर्यंत चाललं. 3 महिने. आषाढी पौर्णिमेला जो उपदेश सुरू झाला तर त्यानंतर 3 महिन्यांपर्यंत अश्विन पौर्णिमेपर्यंत ह्या उपदेशावर चिंतन मनन सतत सुरू होतं. आणि त्यावेळेला मग आपण तो इतिहास बघितला की जेव्हा हा म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश झाला त्यावेळेला सारनाथमध्ये भगवान बुद्धांनी ते जे पंचवग्गीय भिक्खू होते त्यांना आपल्या धम्म प्रवाहामध्ये दीक्षित केलं. हे धम्म प्रवाह झाले. पहिले 5 भिक्खू झाले आणि अशा प्रकारे सर्वप्रथम या पृथ्वीवर सारनाथमध्ये मृगदाय वनामध्ये संघाची स्थापना झाली. तोपर्यंत संघ नव्हता. तोपर्यंत संघ हे शरणस्थान नव्हतं. पहिल्यांदा या पृथ्वीवर, पृथ्वी तलावर भगवान बुद्धांनी त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये त्या पंचवग्गीय भिक्खूंच्या उपस्थितीत संघाची स्थापना केली. संघ निर्माण झाला कुठे? मृगदाय वनामध्ये. आणि पहिल्यांदाच ते पंचवग्गीय भिक्खू बुद्धं शरणं गच्छामी म्हणून, धम्मं शरणं गच्छामी म्हणून आणि संघं शरणं गच्छामी म्हणून दीक्षित होतात, भिक्खू बनतात. आणि अशा प्रकारे पहिल्या प्रथम मृगदाय वनामध्ये संघं शरणं गच्छामीचा निनाद होतो. संघं शरणं गच्छामीचा निनाद होतो, उद्घोष होतो. आणि मग तेव्हापासून या 3 रत्नांच्या शरणस्थानाला ग्रहण करण्याची परंपरा बौद्ध संस्कृतीमध्ये निर्माण झाली. पुढे आपण बघितलं की यशस्वी धम्मदीक्षा झाली, तो 6वा भिक्खू झाला. त्याचे 4 मित्र तेही भिक्खू झाले, असे एकूण 10 भिक्खू झाले. त्यानंतर यशस्च्याच गावचे 50 लोक तेही भिक्खू झाले. आणि अशा प्रकारे त्या 60 भिक्खूंना भगवान बुद्ध उपदेश करतात. कोणता उपदेश? त्या 60 भिक्खूंना कोणता उपदेश करतात? चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय देसैत धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसाति कल्याणं. आदि कल्याणं, हो सुरुवातीला पण कल्याणकारक आहे. आदि कल्याणं मध्य कल्याणं, मधातही कल्याणकारक आहे. पर्योसाति कल्याण, अंततही तो कल्याणकारकच आहे. असा जो धम्म आहे या धम्माचा उपदेश लोकांना करा. बहुजनाय हिताय बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी. आणि जे लोक आहेत ना बिचारे लोक, अरे बिचारे खूप अज्ञानी लोक आहेत. हे लोक जे आपण पाहतो ही जनता अज्ञानी आहे. जीवन म्हणजे काय यांना माहिती नाही, जीवनाचं सत्य माहिती नाही. या लोकांवर अनुकंपा करा. लोकानुकंपाय अत्थाय हिताय देसेथ धम्मं. देसेथ म्हणजे देसना करणे. जसं आम्ही इथे धम्म देसना करतो ना, तर देसेथ म्हणजे देसना करा, धम्माचा उपदेश करा. म्हणजे बुद्धांनी सारनाथमध्ये जो 60 भिक्खूंचा संघ स्थापन झाला होता त्या संघाला आदेश दिला, या सगळ्या लोकांच्या, या बहुजनांच्या हितासाठी, या बहुजनांच्या सुखासाठी भिक्खूंनो लोकांवर अनुकंपा करा आणि हा कल्याणकारक धम्माचा उपदेश करा. म्हणजे अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या पंचवग्गीय भिक्खूंना, त्या संघाला, त्या 60 भिक्खूंना, त्या संघाला आदेश देतात
आणि अशा प्रकारे तिथून मग तो जो संघ आहे चारही दिशेने धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. इथून सुरुवात झालेली आहे संघाची. संघं शरणं गच्छामी म्हणण्या अगोदर संघ कसा निर्माण झाला याचा इतिहास सुद्धा माहित असला पाहिजे. हा जो इतिहास आहे संघ का निर्माण झाला, तर संघ निर्माण करण्यामागचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. आणि भगवान बुद्ध संघाचं निर्माण करतात, संघ निर्माण करतात, तर का निर्माण करतात? एक सहज आपल्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे. भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती का केली? कारण भगवान बुद्ध तर दुःखमुक्त झाले होते, त्यांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, ते दुःखमुक्त झाले होते. आता त्यांच्या पुढे असा कोणता उद्देश शिल्लक राहिला नव्हता, कारण ते दुःखमुक्त झाले होते. मग भगवान बुद्धांना संघ निर्माण करण्याची आवश्यकता का पडली, किंवा भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती का केली, हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित झाला पाहिजे. कारण संघं शरणं गच्छामी म्हणत असताना ह्या चिंतनात्मक गोष्टी आपल्याला समजणं अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला, या ग्रंथाच्या सुरुवातीला जे प्राकथन, त्याला प्रीलॉग म्हणतात, त्याला प्रस्तावनेच्या अगोदर असते ते प्राकथन. तर बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये एक प्राकथन नमूद केलेलं आहे. आणि त्या प्राकथनामध्ये बाबासाहेब आंबेडकर काही मुद्दे त्या ठिकाणी मांडतात. बाबासाहेब असं म्हणतात की जगातील कोणत्याच दोन बौद्ध विद्वानांमध्ये या प्रश्नांच्या बाबतीमध्ये एक साम्यता दिसून येत नाही. काय म्हणतात? जगातील दोन बौद्ध विद्वान घ्या, कोणते पण, या जगातील कोणते पण दोन विद्वानांना उभं करा आणि त्यांना हे 4 प्रश्न विचारा. हे असे 4 प्रश्न आहेत की ज्या 4 प्रश्नांच्या बाबतीत त्या दोन्हीही बौद्धांची उत्तरं सारखी नाहीत. एक वेगळं सांगेल आणि दुसरं वेगळं सांगेल. तर असे 4 प्रश्न कोणते आहेत त्या प्राकथनामध्ये बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात. पहिला प्रश्न जो आहे तो नमूद करतात की भगवान बुद्धांनी गृहत्याग का केला, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न नमूद करतात, हे दुःख बौद्ध धम्माचं मूळ तत्वज्ञान आहे का. तिसरं सांगितलेलं आहे की पुनर्जन्म या संदर्भातील बुद्धांचा विचार काय आहे. आणि चौथा प्रश्न उपस्थित केला की भगवान बुद्धांनी भिक्खूंची निर्मिती का केली. भगवान बुद्धांनी भिक्खूंची निर्मिती का केली, म्हणजे संघाची निर्मिती का केली. तर शेवटी बाबा असं पण लिहितात की या पुस्तकाच्या माध्यमातून, म्हणजे कोणतं पुस्तक, बुद्ध आणि त्यांचा धम्म, या पुस्तकाच्या माध्यमातून या 4ही प्रश्नांचा उहापोह करता येईल हे सर्वस्वी वाचकांवरती सोडतो. तुम्ही वाचन करा, चिंतन करा, मग तुमचं मत पक्क होईल. तर बघा, ज्यांनी चिंतन करून वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक स्पेशल चॅप्टरच आहेत, भिक्खू आणि तपस्वी, भिक्खू आणि उपासक, असे एक चॅप्टर आहे, संघाची कर्तव्ये. तर त्या ठिकाणी बाबासाहेब असं स्पष्ट करतात त्या प्राकथनामध्ये की भगवान बुद्धांनी संघाची स्थापना का केली, भिक्खूंची निर्मिती का केली. भगवान बुद्धांना एक स्वयंपरिपूर्ण पुरुष सिद्ध करायचा होता का, की एक चांगला समाजसेवक निर्माण करायचा होता. जर भगवान बुद्धांना एक स्वयंसिद्ध, म्हणजे एक परिपूर्ण असलेला एक पूर्णत्व पुरुष, ज्याने आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त केलेलं आहे, ज्याने आपल्या जीवनात पूर्णत्व प्राप्त केलं, असा एक परिपूर्ण असलेला म्हणजे व्यक्ती, माणूस निर्माण करायचा होता का. जर असं असेल की भैया एक भिक्खू होतो, ध्यान मनन चिंतन करून तो दुःखमुक्त होतो आणि बस ध्यान मनन करतच राहतो, मग त्याचा समाजाला काय उपयोग नाही ना. जर एखादे भिक्खू ध्यान मनन चिंतन करतो, दुःखमुक्त होतो आणि बस दुःखमुक्तीचं जीवन जगतो,
लोकांना उपदेश करत नाही, तर त्याचा काही समाजाला लाभ आहे का? किंवा बाबासाहेब आणखी सांगतात की भगवान बुद्धांना एखादा समाजसेवक निर्माण करायचा होता का, की जो समाजाकरिता मार्गदर्शक, एक तत्वज्ञ किंवा एक कल्याण मित्र म्हणून सिद्ध होऊ शकेल, असा एक चांगला समाजसेवक निर्माण करायचा होता का? तर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी सांगतात, बाबासाहेबांनी लिहिलेला आहे की हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाच्या बाबतीत तात्विक सुसंगतीपेक्षा बौद्ध धम्माच्या भवितव्याच्या दृष्टीने या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. तात्विक सुसंगतीपेक्षा बौद्ध धम्माचं जे भवितव्य आहे, या दृष्टीने जर आपण विचार केला तर तुमच्या लक्षात एक गोष्ट लक्षात येईल की भगवान बुद्धांना एक गोष्ट म्हणजे भगवान बुद्धांनी भिक्खूंची निर्मिती याकरिता केली की एक भिक्खू जो संयम, चिंतन, ध्यान, मनन करून दुःखमुक्त होतो, तर तो समाजाकरिता एक आदर्श ठरतो. तो समाजाकरिता आदर्श ठरतो आणि त्याने प्राप्त केलेलं जे काही ज्ञान आहे त्याचा उपदेश तो लोकांना करतो, तर लोकांसाठी तो लोकांचा कल्याण मित्र ठरतो. तो समाजासाठी त्याचा तत्वज्ञ ठरतो. तो समाजासाठी एक चांगला मार्गदर्शक ठरू शकतो, एक बंधनमुक्त जो संपूर्ण वेळ. कारण गृहस्थी लोक हे गृहस्थी बंधनामध्ये अडकलेले असतात, पण एक भिक्खू गृहत्यागी जीवन जगतो. म्हणजे काय, आपलं घर दार जो परिवार आहे त्याचा त्याग करतो, ध्यान मनन चिंतन करून तो परिपूर्णपणे दुःखमुक्त होतो आणि पूर्ण वेळ समाजाच्या भल्याकरिता, समाजाची सेवा करण्यासाठी तो व्यतीत करत असतो. म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खूंची निर्मिती केलेली आहे. तुम्ही आजही बघा बरं, आपले जे भिक्खू आहेत ते दिवस रात्र तळमळ करतात, दिवस रात्र तळमळ करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. का? लोकानुकंपाय. कारण बुद्धांचा आदेश आहे, हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही. बुद्ध म्हणतात की लोकानुकंपाय, और लोकांवरती अनुकंपा करा. कारण हे जे लोक आहेत हे लोक खूप अज्ञानी आहेत, त्यांना अजून जीवन म्हणजे काय समजलेलं नाहीये. बिचारे अंधश्रद्धेमध्ये, मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहेत. तर भिक्खूंनो, त्यांच्यावर बिचारांवरती अनुकंपा करा. त्यांना हा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना सांगा, त्यांना दुःखमुक्तीच्या मार्गावरती आरूढ करा. तर मला वाटतं की आपण अन्न, वस्त्र, पाणी, पैसा, गाडी, बंगला, बॅग हे जे काही देऊन या सर्व सेवेपेक्षा जर तुम्ही एखाद्याला धम्माचा मार्ग दाखवता, धम्माची सेवा करता, ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे की नाही? तुम्ही एखाद्याला अन्न दिलं तर ते तात्पुरती सेवा आहे, भूक भागली तात्पुरती भागली. वस्त्र दिलं तात्पुरती सेवा आहे, राहायला घर दिलं तात्पुरती सेवा आहे, पैसा दिला तात्पुरती सेवा आहे. पण जर तुम्ही त्याला धम्माचा मार्ग दाखवला, तर तो व्यक्ती जीवनभर पर्यंत सुखी होईल, दुःखमुक्त होईल. तर ही जी धम्मसेवा आहे, ही धम्मसेवा सर्वश्रेष्ठ आहे. आणि ही सर्वश्रेष्ठ धम्मसेवा केवळ आणि केवळ भिक्खू संघ करतात. आणि म्हणूनच भगवान बुद्धांना स्वतः दुःखमुक्त होऊन समाजाचा मार्गदर्शक ठरवणार, समाजाचा एक चांगला मार्गदर्शक, एक कल्याण मित्र म्हणून एक परिपूर्ण पुरुष सिद्ध करायचा होता. म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खूची निर्मिती केली, म्हणून भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती केलेली आहे. हे आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. नाहीतर आमचे जर कोणी भिक्खू ध्यान मनन चिंतन करत जंगलात निघून गेले, दऱ्या खोऱ्यामध्ये निघून गेले, तर त्यांचा तुम्हाला काही लाभ बरं आहे का? काही लाभ आहे का? आम्ही जर विचार केला नाही आता बस झाला, आता ध्यान मनन चिंतन करून तिकडे दऱ्या खोऱ्यामध्ये लेण्यांमध्ये राहतो, तर त्याचा तुम्हाला काही लाभ होणार नाही ना. हा जो लाभ तुम्हाला होतो आहे, इथे भिक्खूंचा जो लाभ होतो आहे, तुम्हाला धम्म उपदेश मिळत आहे, तुम्हाला धम्माचा एक चांगला संस्कार मिळत आहे, ही समाजसेवा आहे, ही लोकांवर केलेली अनुकंपा आहे. बुद्धाचा हाच उद्देश होता. म्हणून बाबासाहेब तिथे स्पष्ट करतात की म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची निर्मिती केलेली आहे. भगवान बुद्धांनी भिक्खूची निर्मिती केलेली आहे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपल्याला जेव्हा जेव्हा तुम्ही संघं शरणं गच्छामी असं जेव्हा जेव्हा म्हणाल, तेव्हा तेव्हा तुमच्या पुढे तो संघ आदर्श असला पाहिजे.
संघ जो आहे हा तुमच्यासाठी आदर्श असला पाहिजे. कारण एखादा व्यक्ती जीवन जगतो ना, तर त्याच्या पुढे कोणीतरी आयडॉल असतो बघा. आयडॉल म्हणजे आदर्श असतात ना, काही काही लोकांचे आदर्श. काही लोकांचा आदर्श हिरो असतात, काही लोकांचे आदर्श हिरोईन्स असतात, ऍक्ट्रेस असतात, काही काही लोकांचे आदर्श महापुरुष कोणीतरी कोणीतरी आदर्श असतात. तुम्ही जेव्हा जेव्हा संघं शरणं गच्छामी असं जेव्हा जेव्हा म्हणाल, तेव्हा तेव्हा तुमच्या पुढे संघाचा आदर्श असला पाहिजे. आणि आदर्श कोणता? संघाचा आदर्श असला पाहिजे. म्हणजे नेमकं कोणता आदर्श असला पाहिजे? तर तुमच्या पुढे संघामध्ये असणारे जे 9 प्रकारचे गुण आहेत, त्या गुणांचं स्मरण तुम्हाला झालं पाहिजे. 9 प्रकारचे गुण. जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं, बुद्धामध्ये 9 प्रकारचे गुण असतात. गुणवंदनेमध्ये आपण बघितलेलं आहे. धम्मामध्ये 6 प्रकारचे गुण असतात, ते धम्म गुणवंदनेमध्ये आपण बघितलेलं आहे. तसंच संघामध्ये सुद्धा 9 प्रकारचे गुण असतात. 9 प्रकारचे कोणते कोणते ते गुण आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही ते रोज म्हणता पण नेमके कोणते गुण आहेत ते थोडंसं माहिती नाही आहे. तर लक्ष द्या, काय कोणते कोणते गुण आहेत, कोणते कोणते गुण आहेत संघामध्ये. संघ आदर्श आहे कारण संघाचे 9 प्रकारचे गुण आहेत. कोणते कोणते? सुपटीपन्नो म्हणजे सुमार्गावर. हा जो संघ आहे, हा संघ सुमार्गावर आहे, कुमार्गावर नाही, चुकीच्या मार्गावर नाही, वाईट मार्गावर नाही, अकुशल मार्गावर नाही, अश्लीलतेच्या मार्गावर नाही, खोट्या मार्गावर नाही. कशावर? सुपटीपन्नो आहे. हा पहिला गुण. बुद्धाचा संघ हा सुपटीपन्नो भगवतो सावक संघो. नंतर उजुपटीपन्नो भगवतो. उजुपटी म्हणजे उजू म्हणजे सरळ मार्ग आहे, वाकडा तिकडा नाही. आता वाकडा तिकडा कोणता? ते जेव्हा आपण संघ गुण आपण जेव्हा स्पष्ट करू तेव्हा तुम्हाला सांगेल मी की सुपटीपन्नो म्हणजे काय आणि उजुपटीपन्नो म्हणजे काय. फक्त एवढंच लक्षात ठेवा की 9 गुण कोणते आहेत ते पुढे आपण स्पष्ट करू. उजुपटीपन्नो भगवतो सावक संघो. बुद्धाचा संघ हा उजुपटीपन्नो आहे म्हणजे सरळ मार्ग आहे. यायपटीपन्नो भगवतो सावक संघो. याय म्हणजे न्याय मार्गावर प्रतिष्ठित आहे, न्याय मार्गावर. त्यानंतर सामीची पटीपन्नो भगवतो सावक संघो. सन्मार्गावर प्रतिष्ठित आहे. सन्मार्ग आहे हा तुमचा कल्याणाचा मार्ग आहे. असे हे 4 गुण सुरुवातीला आपण संघ गुणवंदनेमध्ये म्हणतो. असे झाले 4 गुण. नंतर आणखी कोणते कोणते गुण आहेत? पुढचे गुण कोणते म्हटले आपण? आहुनियो. हा संघ आव्हान देण्यास योग्य आहे. आव्हान कोणतं? तुम्ही कोणतंही आव्हान द्या. शिलाचं आव्हान द्या, शिलवान आहे की नाही, किंवा समाधीकरिता आव्हान द्या, समाधीवान आहे की नाही, किंवा प्रज्ञा ज्ञानाचं आव्हान द्या, विद्वत्तेचं आव्हान द्या. प्रत्येक आव्हानाकरिता योग्य आहे. आहुनियो. पाहुनियो म्हणजे पाहुणचार करण्यायोग्य आहे. पाहुनियो म्हणजे पाहुणचार करणे म्हणजे काय? तर तुम्ही त्याला घरी बोलू शकता. संघाला तुम्ही भोजनदान देऊ शकता. पाहुणचार करणे म्हणजे तो नाही बरं. पाहुणचार करणे म्हणजे भोजनदान देणे. आपल्याकडे पाहुणचार म्हणजे की दुसरंच समजतात. पाहुणचार म्हणजे काय? पाहुनियो म्हणजे तुम्ही त्यांना भोजनदान अन्नाचं दान देऊ शकता, कारण तेवढा तो पुण्यवान आहे. आहुनियो, पाहुनियो, दक्षिणीयो दान देण्यास योग्य आहे. दक्षिणीयो, अंजली करणीयो. अंजली म्हणजे हे दोन्ही हात जोडतो ना आपण त्या मुद्रेला अंजली असं म्हणतात. अंजली करणीयो हात जोडून अभिवादन करण्यास योग्य आहे. अंजली करणीयो. किती झाले? 8 गुण झाले. आणि म्हणून हे जे सुरुवातीचे जे 8 गुण आपण म्हणतो ना, हे 8 गुणांनी हा संघ गुणसंपन्न आहे. म्हणूनच त्याच्यामध्ये एक गुण आपण म्हणत असतो. म्हणून आहुनियो, पाहुनियो, दक्षिणीयो, अंजली करणीयो, अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाती. म्हणूनच लोकसाती हे जे संपूर्ण लोक आहे, आपले मनुष्य लोक आहे ना, असे 31 प्रकारचे लोक आहेत. 21 प्रकारचे देवता लोक आहेत, एक मनुष्य लोक आहे, 6 प्रकारचे 4 प्रकारच्या अपाय भूमी आहे, 4 प्रकारच्या नरक भूमी आहे, 31 प्रकारच्या भूमी आहेत. या सर्व
लोकांच्या सर्व लोकांमध्ये जे पुण्यन खेतंग आहे, पुण्याचं क्षेत्र, खेतंग म्हणजे शेती किंवा क्षेत्र, जिथं तुम्ही पुण्य करू शकता, जिथं तुम्ही पुण्याचं बीज पेरू शकता, असं केवळ आणि केवळ संघ आहे. पुय्यन खेतंग लोक साथी, हा 9वा गुण आहे. हा 9वा गुण आहे संघामध्ये. म्हणून आपण म्हणतो पुय्यन खेतंग लोक साथी. हा संघ पुय्यन खेतंग आहे. पुय्यन खेतंग यासाठी आहे कारण म्हणजे काही बाकीचे जे गुण आहेत ना, त्या गुणांचे पुद्गल म्हणजे भिक्खू या संघामध्ये आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही संघ पाहाल ना, ते एकट्या धम्मानंदला पाहू नका, एकट्या धम्मबोधीला पाहू नका. संघ म्हणजे संपूर्ण या पृथ्वीवर जिथे जिथे भिक्खू संघ राहतो, ज्या ज्या देशांमध्ये बौद्ध धम्म आहे, त्या सगळ्या बौद्ध संघातील त्या राष्ट्रातील जेवढे भिक्खू आहेत त्या सगळ्यांचा मिळून हा संघ आहे. केवळ एका भिक्खूचा नाहीये. काही काही लोकांना सवय आहे ना, काय ते संघ बरोबर नाही, ते 2-4 भिक्खूंना पाहतात आणि संघाची उपमा ठरवून देतात की तो भिक्खू बरोबर नाही, संघच बरोबर. अरे संघ 2-4 भिक्खूंमुळे मिळून संघ होत नाही. कारण संघ जो आहे सगळ्या संघाने म्हणजे सगळ्या भिक्खूंचा मिळून संघ तयार झालेला आहे. आणि या संघामध्ये हा एवढा पुण्यवान संघ आहे की या संघात चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला, 4 प्रकारच्या जोड्या या संघामध्ये आहेत. चत्तारी पुरीस युगानी, 4 प्रकारच्या जोड्या. कोणत्या? चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला, म्हणजे 8 प्रकारचे पुरुष आहेत. 2-2 पुरुषांचा गट आहे. कोणता? श्रोतापन्न मार्गावर आरूढ असलेले, श्रोतापन्न फळ प्राप्त केलेले. त्यानंतर सकृदगामी मार्गावर आरूढ असलेले, सकृदगामी फळ प्राप्त केलेले. अनागामी मार्गावर आरूढ असलेले आणि अनागामी फळ प्राप्त केलेले. अरहंत मार्गावर आरूढ असलेले आणि अरहंत फळ प्राप्त केलेले. व अशा प्रकारे अठ्ठपुरीस पुद्गला, या 8 प्रकारचे पुद्गल म्हणजे पुरुष भिक्खू या संघामध्ये आहेत. म्हणून हा संघ पुण्यवान आहे. म्हणून हा संघ पुण्यवान आहे. हे आपण खूप चांगल्या प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. कारण संघ पुण्यवान असण्याचं आणखीन एक कारण आहे. कारण बुद्ध सुद्धा संघाचेच एक सदस्य असतात. बुद्ध जे आहेत ना, बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा असं होत नाही. जसं तुम्ही म्हणता ना, एखाद्या परिवाराचा बाप असतो ना, मी आणि माझा परिवार असं म्हणतात ना. परिवार जो असतो त्याच्यात बाप वेगळा आणि परिवार वेगळा असतो का? कधी नाही. आई वडील मुलं बाळ यांचा मिळून तो परिवार होत असतो. आणि हा जो संघ आहे, या संघात बुद्ध सुद्धा एक सदस्य आहे. म्हणून जे लोक असं समजतात की जर आम्हाला म्हणजे बुद्धांना दान देण्याची संधी उपलब्ध झाली असती तर आमचं किती मोठं पुण्य झालं असतं. जर बुद्धांना भोजन दान देण्याची, चिवर दान देण्याची, औषधी दान देण्याची, कुटी दान देण्याची, शयनासन दान देण्याची संधी आम्हाला मिळाली असती तर किती पुण्य झालं असतं. कसं काय मिळणार आहे आता कुठं बुद्ध आहेत का? बुद्ध तर 2500 वर्षापूर्वी निघूनच गेले. पण बुद्धाचं रूप संघ आहे ना. कारण बुद्ध हे संघामध्ये प्रतिष्ठित असतात. बुद्धाचे वारसदार संघामध्ये आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर बुद्धांना दान करण्याचं, पुण्य करण्याची जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही संघाला दान द्या. ते बुद्धाला दान देण्यासारखं आहे. जर तुम्हाला बुद्धांना चिवरदान द्यायचं आहे तर तुम्ही संघाला दान द्या. कारण संघ हा पुण्यक्षेत्र आहे. बघा, तुमच्यासारखी एक उपासिका महाप्रजापती गौतमी ज्या वेळेस भगवान बुद्ध कपिलवस्तू नगरीमध्ये असतात तर भगवान बुद्धांना चिवराचं दान देण्यासाठी महाप्रजापती गौतमी, बुद्धांची आई, दुग्धदायिनी, मिल्क मदर, ती स्वतः शिवते, कपडा शिवून चिवर बनवते आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन ते जे चिवर आहे ते चिवर भगवान बुद्धांसमोर जाऊन ती भगवान बुद्धांना दान करते. तर भगवान बुद्ध काय म्हणतात त्या महाप्रजापती गौतमीला की हे माते, बुद्ध म्हणतात हे माते,
तुला फक्त पुण्य घ्यायचं आहे की तुला महापुण्य प्राप्त करायचं आहे? मग आता कोणाला जर असं म्हटलं तर लोक काय म्हणतील? महापुण्य करायचं आहे. महाप्रजापती गौतमी म्हणते की भगवान मला महापुण्य करायचं आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात, तर हे माते, तुला जर महापुण्य प्राप्त करायचं असेल तर हे जे चिवर आहे हे चिवर तू मला दान करू नकोस. लक्षात ठेवा, हे जे चिवर आहे हे चिवर मला दान करू नको, हे चिवर तू संघाला दान कर. जर तू मला दान दिलं केवळ तुझं चिवर दानाचं पुण्य होईल, फक्त चिवर दानाचं पुण्य होईल. पण हेच चिवर जर तू संघाला उद्देशून दान दिलं तर तुझं खूप मोठं महापुण्य होईल, खूप मोठं महापुण्य होईल. असं म्हटल्याबरोबर ती ते चिवर हातामध्ये उचलते आणि भगवान बुद्धांपुढे ठेवून काय म्हणते की भगवान, मी संघाच्या उद्देशाने, काय संघाच्या उद्देशाने हे चिवर वस्त्र दान करीत आहे. बुद्धांना नाही, कोणाला? संघाला. बघा, आम्ही जेव्हा भोजन दानाची गाथा म्हणतो ना, मी जरी एकटा असलो तरी काय म्हणतो? भिक्खं, भिक्खूत आहे, भिक्खू संघस्य उद्देशेनं, हे भोजन मी भिक्खू संघाच्या उद्देशाने देत आहे, कारण ते तुमचं महापुण्य झालं पाहिजे, ते तुमचं महापुण्य होते. आणि म्हणून आपण भिक्खू संघाला दिलेलं जे दान आहे हे दान महापुण्यवान आहे असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. म्हणून आपण अशा पद्धतीने महाप्रजापती गौतमीच्या त्या आदर्शावरून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की भगवान बुद्धांनी स्वतःपेक्षा पण संघाला जास्त महत्व दिलेलं आहे. स्वतःपेक्षा पण संघाला महत्व दिलेलं आहे. कारण बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ भिक्खू संघाने पार पाडलेली आहे. आतापर्यंत केवळ आणि केवळ भिक्खू संघाने धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. बुद्धाचा आदर्श घेऊन बुद्धाच्या धम्माचा वारस बनून भिक्खूंनी धम्माची कास दूर दूरपर्यंत नेली. का म्हणजे ज्या प्रकारे महाप्रजापती गौतमीने ते चिवराचं दान संघाला दिलं, तिचं महापुण्य, तिला ते महापुण्य मिळालं, तर भगवान तिला समजावून सांगतात की संघाला दिलेलं जे चिवराचं दान आहे ते महापुण्य तुम्हाला कसं प्राप्त करून देते, आहे की नाही? ते महापुण्य काय आहे? तर भगवान बुद्ध तिथे उपदेश करतात की माते, या समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत दान देणारे. 4 प्रकारचे लोक. कोणती कोणती? पहिला जो प्रकार आहे, पहिल्या प्रकारामध्ये जो दान देणारा आहे तो शीलवान असतो. जो दान देणारा आहे तो शीलवान असतो, पण जो दान घेणारा आहे तो मात्र शीलवान नसतो. त्यामुळे त्या ठिकाणी महापुण्य मिळत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये जो दान देणारा आहे तो शीलवान नसतो, परंतु जो दान घेणारा आहे तो मात्र खूप शीलवान असतो. तिसऱ्या प्रकारामध्ये जो दान देणारा आहे, जो दान देणारा आहे तो सुद्धा शीलवान नसतो, सदाचारी नसतो, आणि जो दान घेणारा आहे तो सुद्धा शीलवान नसतो, सदाचारी नसतो. त्यामुळे तिथं पुण्यही मिळत नाही आणि महापुण्य पण मिळत नाही. परंतु जो व्यक्ती संघाला दान करतो, या पुण्यक्षेत्रामध्ये दान करतो, तर जो स्वतःही पुण्यवान आहे, जो स्वतःही शीलवान आहे आणि संघामध्ये या शीलवान गुणवान अशा संघाला जेव्हा आपण दान करतो तर ते महापुण्य होत असते. म्हणून महाप्रजापती गौतमीने त्या संघाला त्या चिवराचं दान दिलेलं आहे. एवढं महान पुण्य आपल्या सर्वांना प्राप्त झालं. बांधवांनो, बाबासाहेबांच्या महान उपकारामुळे हे सर्व पुण्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तेव्हा बौद्ध धम्माच्या दीक्षा समारंभ झाल्यानंतर आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणही झाल्यानंतर नंतर समाजामध्ये एक अशा प्रकारचा प्रचार सुरू झाला होता बघा, की दीक्षा समारंभाच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर संघाला शरण जाणार नव्हते. ते नागपूरचे एक बाबासाहेब सहकारी मरण पावले, ते त्यांचं नाव होतं वामन गोडबोले. त्या वामन गोडबोलेनी एक पुस्तक लिहिलं, धम्मदीक्षेचा साधंत इतिहास. आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलं की बाबासाहेब धम्मदीक्षेच्या वेळेस
संघाला शरण जाणार नव्हते. मग मी तिथे गेलो, म्हणजे कोण, वामन गोडबोले, मी तिथे गेलो आणि बाबासाहेबांना समजून सांगितलं की बाबासाहेब, संघाला शरण जाणे म्हणजे केवळ एक दोन भिक्खूंना नाही, तर हा बुद्धाचा संघ आहे, असं मी बाबासाहेबाला समजून सांगितलं. तेव्हा बाबासाहेबांच्या त्या लक्षात आलं आणि मग तेव्हापासून तो प्रचार झाला. जेव्हा कधी एखाद्या भिक्खूंना डिवचायचं असतं ना, तर काही काही दीड विद्वान लोक उगच म्हणत राहतात, बाबासाहेब म्हटले होते की संघाला शरण जाणार नाही, कारण संघ असा, संघ तसा, संघ असा. अरे, ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर भदंत, चंद्रमणी आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये त्रिशरण पंचशील ग्रहण करतात, बौद्ध धर्माची दीक्षा घेतात, एवढंच काय तर एक फोटो बघा. एका फोटोमध्ये भदंत, चंद्रमणी एका चेअरवरती बसलेले आहेत, आजूबाजूला 2 चेअर रिकाम्याच आहेत, पण तिथे बाबासाहेब आणि सविताताई बसल्या नाही, बाबासाहेब मागच्या बाजूला उभे आहेत. किती मोठा सन्मान आहे हा, किती मोठा सन्मान आहे हा. सन्मान भिक्खू संघाचा बाबासाहेबांनी केलेला आहे. आपण हे स्वतः चिंतन करायला पाहिजे. बाबासाहेबांच्या मनात संघाप्रती नितांत आदर होता, कारण त्यावेळेस म्हणजे 1956 मध्ये संघाचं अस्तित्व नगण्य होतं, संघाचं अस्तित्व नगण्य होतं. मग काही काही लोक 65 वर्षापूर्वी बाबासाहेबांचं वचन घेतात आणि आज वादविवाद करण्याचा प्रयत्न करतात, उगाच डिबेट करत राहतात. मग आम्ही जेव्हा म्हणतो की बाबासाहेब असंही म्हटले की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, हे म्हणा बरं म्हटलं, हा, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, मग हे तुम्हाला लागू पडते का? नाही नाही म्हणे, आम्ही तशी नाही. अरे म्हटलं, परिस्थितीनुसार बाबासाहेब ते म्हटलेलं आहे. जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुसार बाबासाहेब म्हटले होते, पण परिस्थिती आता बदललेली आहे. आता आपण सर्व योग्य भूमिका मांडत आहोत, आपण सर्व धम्माचा प्रचार प्रसार करीत आहोत. भिक्खू संघ सुद्धा आपापल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस संघ आपल्या समोर आदर्श म्हणून उभा राहतो, त्या त्या वेळेस आपण संघातील चांगल्या गुणांचं स्मरण करावं, या संघामध्ये असणाऱ्या चांगल्या सद्गुणांचं स्मरण करावं आणि त्या सद्गुणांचं मी अनुसरण करतो असा संकल्प आपण करायचा आहे. संघं शरणं गच्छामी. बाबासाहेब सुद्धा संघाला शरण गेले. शरण गेले म्हणजे काय? बाबासाहेबांनी सुद्धा संघाचं अनुसरण केलं. कोणता संघ? जो बुद्धाने स्थापन केलेला संघ आहे, त्या संघाचं अनुसरण बाबासाहेबांनी केलेलं आहे. बाबासाहेब सुद्धा बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांचं शरण ग्रहण करतात, शरणत्य ग्रहण करतात, 3ही रत्नांचं अनुसरण करतात. म्हणून बाबासाहेब सुद्धा आपल्या समोर आदर्श आहेत. जो मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे त्याच मार्गाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांना आपण म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग आपण समजून घेऊन सदैव या 3ही शरणत्याला आपण आपल्या जीवनामध्ये ग्रहण करावं आणि त्याप्रमाणे त्याला व्यवस्थित समजून घेऊन त्याचा आपण मार्गक्रमण करावं, अनुसरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो. शरणत्यातील जे आजचं संघं शरणं गच्छामी हे शरणत्य आहे, हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं, याचं आपण जीवनामध्ये खूप चांगलं आचरण करावं, अशा प्रकारची मंगल कामना आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद वचनाने आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बल